छत्तीसगड राज्यातील महासमुंद शहरातील राहणारी देविका चंद्रकार ही महिला महासमुंद शहरातील पोलीस ठाण्यात आली. परिवारासह सुभाषनगर एरियातील बिकनोर हॉल या परिसरात राहत होती. तिचा पती युपेश चंद्रकार वय 42 हा 8 डिसेंबर 2023 रोजी कोणालाही न सांगता घर सोडून गेला होता. तिने सगळीकडे शोधाशोध केली पण कुठेही पत्ता लागला नाही, म्हणून तिने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार मिसिंग प्रकरणातील तक्रार नोंदवून घेण्यात आली 144/23 प्रमाणे. पोलिसांनी विविध स्तरावर प्रयत्न चालू केले पण हाती काहीच लागले नाही. 4-5 महिने उलटून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती एक धागा लागला आणि त्यावरून हे पूर्ण प्रकरण सॉल्व झाले. सुभाषनगर परिसरात युपेश चंद्रकार वय 42, देविका उर्फ ज्योती चंद्रकार वय 40 आणि त्यांची मुलगी मेधा. सुखी आणि समाधानी कुटुंब. युपेशकडे 40 एकर शेती होती. युपेश BA शिक्षण झालेलं होतं, उच्च शिक्षित तरुण होता आणि देविका ही हाऊसवाईफ होती. सुखाचा संसार चालू होता पण त्याच्यामध्ये एंट्री होती मुकुंद त्रिपाठीची. मुकुंद त्रिपाठी हे कॅरेक्टर असं आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलं बाळ आहे, ते गावाकडं असतात आणि तो कमवायसाठी शहरामध्ये एकटाच राहतो. त्याचं संपूर्ण नाव मुकुंद भुवनेश्वर प्रसाद त्रिपाठी वय 45 आणि त्यांनी चंद्रकार परिवाराच्याच कॉलनीमध्ये थोडं दूर एक भाड्यानं खोली घेऊन तो राहत होता. मुकुंद हा एकटाच राहत होता म्हणून त्यानं काही दिवसात शेजाऱ्या पाजाऱ्यांशी ओळख वाढवली. त्याची ओळख चंद्रकार परिवाराशी पण झाली. देविका 40 वर्षाची असली तरी बांधे शुद्ध होती. 4 चौघात उठून दिसणारी सुंदर लावण्यवंत स्त्री होती. टापटीप राहणीमान असल्यामुळं ती सुंदर आकर्षक स्त्री होती. वयाच्या 40शीत घरातल्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या होत्या. पतीची इन्कम चांगली असल्यामुळे देविकाला कशाचीच कमी नव्हती. मुलगी शाळेत गेली की देविका घरी एकटीच असायची. रिकाम्या वेळेत हळूहळू मुकुंद देविकाच्या सोबतीला येऊ लागला. दोघांचे उठणे बसणे वाढले. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. तिच्या भरलेल्या देहावर मुकुंदचं मन जडलं. तिला भोगण्याची मुकुंदची इच्छा होत होती. तिला भोगण्याचे मुकुंद स्वप्न बघत होता. नेहमी तिच्या आजूबाजूला घुटमळत असे. देविका पण नवरा नसताना त्याला घरी बोलवायची, चहा पाणी करायची, नाश्ता करायची. उठणे बसणे गप्पा वाढल्याच होत्या त्या दोघांच्या. आणि मोबाईल नंबर एकूण एकाला मिळाल्यामुळं रात्री अपरात्री व्हॉट्सअपवर चॅटिंग, कामुक गप्पा वाढल्या होत्या दोघांच्या. मुकुंदचा रुबाबदारपणा देविकाला भुरळ घालत होता आणि दोघांच्या पण मनामध्ये वासनेचा डोंब उसळत होता. बाकी काय नाही, वासना लई बेकार मित्रांनो. एक दिवस बोलता बोलता अचानक मुकुंद तिला म्हणाला, वहिनी मी आता तुमच्या घरी परत कधीच येणार नाही बरं. ती म्हणाली, का रे बाबा, तुला कोणी काय बोललं का? ते म्हणला, कशाला येऊ, तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही. म्हणजे कसं बोलण्याच्या पट्टीमध्ये घेतात तुला, तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही. ती म्हणली, बाबा जर मला तुझ्यावर विश्वास नसता तर मी तुला बोललेच नसते, तुझ्या संग जवळीक वाढवलीच नसती. तर तो म्हणला, मी तुमच्या घरी आलो तर तुम्ही मला बोलता, नाही आलो तर नाही बोलत. आणि मी तुम्हाला भेटायला येतो, तुम्ही मला भेटायला येत नाही. ती म्हणली, अरे तू माझ्या बाजूलाच राहतोस, काय तुला भेटायला यायचं, आपण जवळजवळच राहतोस. तो म्हणला, तरी पण तुम्ही माझ्या रूमवर या, मला तुम्हाला भेटायचं. तिने लगेच विचारलं, कधी येऊ?
ते मला आज भेटायला आहे. ती म्हणली ठीक आहे तू जा, मग थोड्या वेळाने येते. मुकुंद गेला घरी त्याच्या खोलीवर. देविकानं आजूबाजूचा सारावारा बघितला, इकडं तिकडं सामसूम झाली. देविका त्याच्या रूममध्ये घुसली. देविका त्याच्या रूममध्ये घुसली, तिला धडधड व्हायला लागलं. मुकुंदनं आपण दरवाजा लावून घेतला. मुकुंदच्या मनामध्ये तर होतंच, पण देविकाला वाटायला लागलं मनातल्या मनात उगच आले. धडधड वाढली, भीती वाटत होती मनामध्ये तिच्या. काहीतरी विचार करून तिला भीती वाटत असं. पर पुरुषाच्या खोलीत ती पहिल्यांदाच एकटी असल्यामुळं तिला भीती वाटत होती. तरी पण ती आली. याचं कारण होतं तिच्या मनातील वासना. तिच्या मनात पण वासनाचा डोंब उसळलेलाच होता. देविकाच्या अंगामध्ये नाजूक थरकाप जाणवत होता. मग मुकुंद तिच्या जवळ आला. त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. तिला अलगद बेडवर बसवलं. तिने अलगद अंग चोरून घेतलं. त्याने तिला पटकन मिठी मारली. तिने विचारलं हे काय करताय भाऊजी? मुकुंद तिला म्हणाला मी तुमच्या घरी आलो की तुम्ही माझी सेवा करता, मला चहा पाणी नाश्ता देता. मग आता तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुमची सेवा करणार. त्याने मिठी आवळली आणि आपले ओठ अलगद तिच्या ओठावरून फिरून पूर्ण शरीर चाटून घ्यावं लागलं. कुत्र्याप्रमाणे म्हणजे चाटायला लागलं. ती एक्सवाई कुत्र्यासारखं चाटायला लागलं. मग काय त्यानं तिला बेडवर पाडलं. तिच्या अख्ख्या अंगाचे मुके घेऊ लागला, चुंबन घेऊ लागला. चुंबनाचा वर्षाव केल्यानंतर तिच्या मनातली भीती निघून गेली. भीती निघून गेल्यावर काय उरते आता खाली? तिच्या मनातील भीती निघून गेल्यानंतर ती बिंदास झाली. मग तिनं त्याला आवळून घेतलं. ती उत्तेजित झाली. तिची काम वासना फोपावली एकदम. म्हणजे आपल्या गावाकडं म्हणतात बघा, वाफवर आली, वाफाळली. कपड्याची अडचण मध्ये होती, कपड्याची अडचण दूर केली आणि दोघांनी मनसोक्त आनंद घेतला विविध प्रकारच्या आसनांचा. रूममध्ये कामुकतेचा आवाज घुमू लागला. विविध प्रकारचे आसन करून काम उत्तेजना शांत झाल्यानंतर दोघं एकमेकापासून वेगळे झाले. काम वासनेचा आनंद मोठा होता. दोघांच्या शरीरातलं, दोघांच्या मनातलं एकमेकाबद्दलचं प्रेम वाढलं. मग ते आधीमध्ये भेटायला लागले. त्यांचं येणं जाणं वाढलं. हे आजूबाजूच्या लोकांना कळालं. मग आजूबाजूच्या लोकांना कुजबूज होऊ लागली की बाबा देविकाचं मुकुंदचं असं चालू झालं आहे म्हणून. तर लोकांचं काय काम असतं. तिचा पती युपेश कामाच्या व्यापात होता. कामाचा व्याप वाढला. युपेशला दारू पिण्याची सवय लागली. दारूमुळे तो चांगलाच थकला होता युपेश. त्याच्या शरीरातली ताकद पण संपलेली होती. त्याचं संसाराकडे, बायकोकडं लक्ष नव्हतं. ही गोष्ट त्याच्या कानावर गेली. त्यानं मग एका दिवशी बायकोला फायलावर घेतलं. तू असं करायलीस, करू नको. पण ती बया मानती होय. ती म्हणली माझं असं काही नाही आहेच, तूच दारू प्यालास, दारू कमी पे, नीट शुद्धीत घरी ये. त्यानं तिलाच झापलं. तिनं त्याला झापलं की तू दारू बिरू पिऊ नको, नीट शिस्तीत घरी ये. तू माझ्यावर संशय घेऊ नको, दारू बिरू न पेता तू नीट घरी ये, शुद्धीत घरी ये, असं तिनं त्याला बोलली. त्याला त्याची चुकी दिसली. ते मला ठीक आहे, त्याला त्यासमोर तेवढं काही बोलता आलं नाही, पण त्याच्या मनामध्ये पालचूक चुकली. आणि अनैतिक संबंध मित्रांनो हे जास्त काळ टिकत नसते. पापाचा घडा प्रत्येकाचा भरतोच आणि भरला की तो उमटळून जातो, सगळ्यांच्या नजरेत येतो. 8-10 दिवस जाऊ दिले रुपेशनं. एका दिवशी लवकर कामावरून घरी आला. दुपारच्या टायमिंगला मुली शाळेत गेलेली होती. घर उघडं होतं. रुपेश बायकोला शोधू लागला, देविका त्याला काही दिसली नाही. मग त्यानं दरवाजाच्या बाहेर उभं राहिला. इकडं तिकडं 5-10 मिनिट बघितल्यानंतर मुकुंदच्या रूममधून निघताना युपेशनं देविकाला बघितलं. नंतर त्याला सांगायची गरज राहिली नाही की देविका एकटी आणि देविका एकटी आणि मुकुंद एकटा रूममध्ये काय करत असेल. या जांगडे गुत्तात त्यांचा चालला असेल ना. दोघंजण एकटे रूममध्ये होते म्हणल्यानंतर दुसरं काय करणार. त्यानं स्वतःच्या डोळ्यानं रंगी हात तिला रूममधून बाहेर निघताना बघितलं. म्हणा तिची एकदम बोलती बंद. युपेशनं तिला घेतलं रूममध्ये. दे दनादन हानमार केली.
तिच्या आईला बोलून घेतलं, देविकाच्या घडलेला सगळा प्रकार सांगितला असे ना असं. देविकाची आई पण शांत, ती पण काही बोलली नाही, ऐकून घेऊ लागली बस. त्या रोजच्या किरकिरीमुळं देविकाला वाटलं युपेशला रस्त्यातून बाजूला करावा आणि मुकुंदसोबत सुखाचा संसार करावा. चुकी झाल्यानंतर ते नवरा जर समजून सांगतो तर एखाद्या बाईनं सुधारायचा प्रयत्न करायला पाहिजे ना. तर नाही, बाई ॲडव्हान्स, तिने विचार केला नवऱ्याचाच काटा काढायचा आणि आपण मुकुंदबरोबर संसार करायचा, मुकेशचा काटा काढायचा. असं चालू असतानाच एका दिवशी अचानक युपेश बेपत्ता झाला. कुठं झाला, काय झाला, गायब झाला, काही कळना कोणाला, काय नाही. मग हिने जाऊन पोलीसमध्ये कंप्लेंट दिली की माझा पती 8 डिसेंबर 2023 पासून गायब आहे. तो गायब झाला 8 डिसेंबर 2023ला. देविकांनी तक्रार दिली 14 डिसेंबर 2023ला, 8 दिवसानंतर. युपेश बेपत्ता असल्यामुळं पोलीस पथक त्याला शोधत होतं. पोलीस प्रत्येक अँगलनं इन्क्वायरी करत होती. जमिनीचा वाद, कोणाशी दुश्मनी, कोणाशी काय वैर, स्वभाव कसा, हे ते. पोलिसांनी प्रत्येक अँगलनं प्रयत्न करून 4-5 महिने झालेले. काही कुठल्याही पद्धतीचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता. अचानक पोलिसांना एक दिवस लिंक लागली की देविकाचं आणि त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या मुकुंदचे दोघांचे अनैतिक संबंध आहेत म्हणून. पोलिसांनी लगेच मुकुंदला उचललं. मुकुंद डायरेक्ट चौकीत. मुकुंदला चौकीत उचलून नेल्यानंतर मुकुंदनं थोडा वेळ इकडच्या तिकडच्या उडाउडीची उत्तरं दिली. पोलिसाच्या मारापुढं कोणाचं काय चालतं. 1-2 तासानंतर मुकुंदनं जे काय होतं ते सगळं सांगितलं. मुकुंद सांगितलेली स्टोरी म्हणजे मुकुंदनी आणि देविकाने कसा पद्धतशीर युपेशचा कार्यक्रम केला, आता हे मुकुंदच्या जबाबातून पोलीस रेकॉर्डला उपलब्ध आहे, त्याप्रमाणे आपण ऐकूया. मुकुंद: मी युपेश चंद्रकारच्या घराच्या शेजारी भाड्याने राहतो. पोलिसाला सांगायला सुरुवात केली की मी युपेशच्या घराच्या शेजारी भाड्यानं राहतो. देविका चंद्रकारसोबत माझे अनैतिक संबंध आहेत आणि त्या नवऱ्याच्या म्हणजे गैरहजेरीमध्ये तिच्या घरी हो, माझ्या घरी हो, कोणाच्या पण खोलीवर हो, आम्ही मजा हाणायचो दोघंजण, असं त्यानं पोलिसाला सांगितलं. मजा हाणता हाणता देविकानं तिला सांगितलं, पती मला लय मारहाण करते, मी त्याच्यावर नाराज आहे, मी त्यासोबत काही खुश नाही, आपण दोघंजण म्हणून त्याचा काटा काढू. देविकानं सांगितलं मुकुंदला की आपण दोघंजण मिळून युपेशचा काटा काढू. एका दिवशी युपेशनं म्हणजे देविकाच्या नवऱ्यानं देविकाला माझ्या रूमच्या बाहेर येताना बघितलं. मग त्या दिवशीपासून तो तिच्यावर संशय घेऊ लागला, हाणमार करू लागला. कोण? युपेश देविकाला हाणमार करू लागला. देविका आणि युपेशमधले वाद अजूनच वाढत गेले. युपेशमधले देविकामधले वाद वाढतच गेले. मग 8 डिसेंबरच्या दुपारी 1 वाजता सुमारास माझ्या दारावर खटखट आवाज झाला. तर मी दरवाजा उघडला तर बाहेर होत्या देविका आणि देविकाची आई. त्यांनी सांगितलं की युपेश देविकाला मारहाण करतो. त्यानं तिला मारायसाठी काठी उचलली, पण काठी हिसकाटून देविकानं घेतली आणि आम्ही तुझ्याकडे आलो, आम्हाला तुझी मदत पाहिजे. मग मी तिथं गेलो. मी म्हणजे मुकुंद तिथं गेलो आणि धक्काबुक्कीमध्ये युपेश खाली पडला. युपेशच्या डोक्याला मार लागला. आम्ही तिघांनी मिळून युपेशला बेडवर झोपवलं. ही घटना आहे 8 तारखेची. देविकाच्या आईने आणि मुकेशने तिघांनी उचलून युपेशला बेडवर टाकलं. मुकुंदच्या घरी निघून गेला आणि देविका मेधाला शाळेत आणायला गेली. देविका मेधाला शाळेत आणायला गेल्यानंतर मुकेश गेला देविकाच्या रूममध्ये. त्यानं ओढत युपेशला
स्वतःच्या खोलीत घेऊन आला मुकुंदच्या, आणि त्याने देविकाला फोन करून सांगितलं की काम झालं आहे म्हणून. कार्यक्रम ओके झाला. काही वेळाने मुकुंद मार्केटमध्ये गेला. त्यानं प्लास्टिकच्या दोरी, प्लास्टिकचे पॉलिथिन आणि बॉक्स घेऊन आला मार्केटमध्ये जाऊन. त्यानंतर त्या तिघांनी, युपेशनी, मुकुंदनी, देविकानी आणि देविकाच्या आईने, तिघांनी मिळून युपेशची बॉडी, शरीर, डेड बॉडी म्हणा, लायलॉनच्या दोरीने बांधून बॉक्समध्ये पॅक केलं. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी एक भाड्याची रिक्षा बोलवली. जो युपेशचा बॉक्स आहे मृतदेहाचा, तो बॉक्स वडत आणला, रिक्षात टाकला आणि लोहिया बिल्डिंगच्या बाजूला घेऊन गेला. त्या एरियामध्ये कुठं काम चालू असतं, तिथं लोहिया नावाची बिल्डिंग आहे, तिथं मुकुंदचं ऑफिस होतं, त्या एरियामध्ये घेऊन गेला. मुकुंदने तो मृतदेह लोहिया बिल्डिंगच्या ऑफिसमध्ये, मुकुंदच्या ऑफिसमध्ये ठेवला. तिथं तो मार्केटमध्ये गेला. त्यानं कुदळ, फावडे आणि मीठ घेऊन आला. रात्री 10च्या सुमारास मेधा, देविकाची आणि युपेशची मुलगी झोपल्यानंतर देविका तिथं आली. लोहिया बिल्डिंगच्या तिथल्या 3 नंबर हॉलमध्ये त्यांनी एक खड्डा केला, त्यात मीठ टाकलं आणि त्यात युपेशची बॉडी टाकून दिली. 11 तारखेच्या संध्याकाळी 8-9च्या सुमारास ही बॉडी त्यात टाकून, मीठ टाकून, म्हणजे 11 डिसेंबर 2023 रोजी ती बॉडी त्यात मीठ टाकून त्यांनी झाकून बॉडी गायब केली. हा कबुली जबाब दिला मुकुंदनी पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्या अंतर्गत पोलिसांनी कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा कोणाकोणावर दाखल झाला? मुकुंद, देविका आणि देविकाच्या आईवर. बाकी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याचं आलं तर अपडेट मी तुम्हाला देईलच. पण मला तुम्ही सांगा मित्रांनो, ज्या बाईला एक चांगली मुलगी आहे, छोटी नवरा चांगला कमवतोय, हे करायचे काय, आगाऊ उद्योग करायची काही गरज होती का? सोपा मार्ग होता ना, फारकत घ्यायची ना. फारकत म्हणजे डिवोर्स करायचा ना. मुकेश पण वाचला, युपेश पण वाचला असता आणि ह्यांना पण जेलमध्ये जायची वेळ आली नसती. तर तुम्हाला ही क्राईम स्टोरी जर आवडली असेल मित्रांनो, तर माझं चॅनल नवीन आहे, तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब, मी तुमच्यासाठी असेच नवीन क्राईम स्टोरी घेऊन येत राहील. काही चुका झाल्या असतील ॲडजस्ट करा, काही सजेशन द्या आणि आपल्या SMK क्राईम स्टोरी ट्रेलर यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच.